वर्ध्यातील चिचघाट गाव हे विदर्भातलं पहिलं मॉडेल सोलार व्हिलेज ठरलेलं आहे। बँकेतनं कर्ज घेत लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ घेतला, त्यामुळे गावात सर्व कामं सौर ऊर्जेच्या वापरावरच करण्यात येणार आहेत। भंडाऱ्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी एआयचा वापर केलाय। पोलिसांनी सायबर बॉट हा प्रोग्राम तयार केला। सायबर संबंधात तक्रार असल्यास एक मेसेज करायचा आहे, त्यानंतर त्याच्या समोर काही ऑप्शन्स दिले जातील। ते निवडल्यानंतर आपोआप सायबर हल्ला झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होते। नाशिकमधील सिटी लिंक बस चालकांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। रस्त्यावर नागरिकांचा विचार न करता बेफाम वेगानं सिटी लिंकच्या बस धावत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या, त्यामुळे शहरातील 48 सिग्नलवरील सीसीटीव्ही तपासून बेशिस्त चालकांवर कारवाई होणार आहे। बदलापुरात रिक्षा चालकांनी अचानक 5 रुपये भाडं वाढवलंय। पेट्रोल आणि सीएनजीच्या दरात वाढ झालेली नसताना देखील भाडं वाढवलं, त्यामुळे हे बेकायदेशीर असल्याचं परिवहन विभागाने स्पष्ट केलंय। तर जास्तीचं भाडं मागितल्यास रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। अकोल्यात महापालिका गाळ्यांच्या भाडेदरात वाढ केली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता दरात वाढ केल्यानं गाळेधारक अडचणीत सापडलेत, त्यामुळे गाळेधारकांनी यावर तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे। सांगलीत मच्छी आणि मटण मार्केटच्या नूतन इमारतीचं बांधकाम भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीनं 8 कोटी रुपये खर्चून हे मार्केट इमारत उभारण्यात येते। पुण्यातील मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत रात्री 10 वाजता सुटणारी शेवटची मेट्रो 11 वाजता सोडण्याचं नियोजन सुरू आहे। प्रवाशांची वाढती मागणी पाहता मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। अलिबागच्या धेरंड शहापूर खारभूमी योजनेतल्या खार बंदिस्तीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जाणार आहे। या कामासाठी राज्य सरकारनं 4.25 कोटी रुपये मंजूर केलेत। या कामामुळे जवळपास 150 हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे। भाताचं भरघोस पीक देणाऱ्या धेरंड शहापूर इथल्या शेतजमीन खाऱ्या पाण्यानं नापीक झालेली आहे। खार बंदिस्ती फुटल्यानं ही परिस्थिती ओढावली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत। स्टेशनवर सरकते जिने आणि लिफ्ट नसल्यानं दिव्यांगांना जिने चढून जावं लागतं। याचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशानं सोशल मीडियावर व्हायरल केला। रेल्वेच्या नाकर्तेपणाविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला। नाशिकच्या मालेगावातील मोसम नदीत कचरा साचल्यानं नदीला गटाराचं स्वरूप प्राप्त झालं, तसंच दुर्गंधी पसरत असून नदीतील पाणी दूषित झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती। नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आमदार हिरामण खोसकरांनी समाचार घेतला। यावेळी अधीक्षकांना धारेवर धरत निकृष्ट दर्जाची चिक्की खोसकरांनी अधीक्षकांना भरवली। तसंच हे अन्नाचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज असल्याचंही देखील म्हटलेलं आहे। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी परळीमध्ये आज वैद्यनाथाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख देखील उपस्थित होते। तर पंकजा मुंडे परळी आणि अंबाजोगाईतल्या विविध कार्यक्रमांना हजेरी देखील लावणार आहेत। मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या पर्वती टेकडीवर जाऊन पाहणी केली आहे। पर्वती टेकडीवर विकास कामं सुरू आहेत। या कामांची पाहणी चंद्रकांत पाटलांनी केली। महाराष्ट्रात अनेकांची हत्या होतीये, याकडे शरद पवारांचं लक्ष नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली। राज्यात अनेक गंभीर गुन्हे घडतायत, याकडेही राजकीय नेते दुर्लक्ष करतायत असा आरोप हाकेंनी केला आहे। पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडले। मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला। मुंबईतील एलईडी होर्डिंग्सवरनं मनसे आक्रमक झाली। एलईडी होर्डिंग्समुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याचं मनसेनं महापालिकेला सांगितलं। याबाबत उपाययोजना करावी, नाहीतर मनसे करेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे। अकोल्यात शिवसेना ठाकरे पक्षाला गळती लागली आहे। अकोल्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मशालला सोड चिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला। निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदं दिली जात नसल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला।
नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आपली नवी मुंबई आपला अर्थसंकल्प हा उपक्रम सादर केला। नागरिकांच्या विचारांचा देखील शहर विकास प्रक्रियेमध्ये सहभाग असावा या दृष्टीने देखील अभिनव संकल्पना जाहीर केली। यामध्ये 17 जानेवारी 2025 पर्यंत लेखी अथवा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहेत। वाशिममध्ये वीज चोरी रोखण्यासाठी 35 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। या मोहिमेच्या अंतर्गत फॉल्टीमीटर, शून्य युनिट बिल, सरासरी वीज बिल आणि अनधिकृत वीज जोडण्यांवर विशेष तपासणी केली जाते। यामुळे वीज चोरीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। शहापूरमध्ये अगस्त्या फाउंडेशनकडून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। राज्यातल्या विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग सादर केलेत। वाशिमच्या अनसिंगमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। जलजीवन अभियानाच्या अंतर्गत प्रकल्पाचा कालावधी पूर्ण झालाय, मात्र अजूनही ग्रामस्थांना फिल्टर पाणी सुरू केलेलं नाहीये। यासह विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन करत स्थानिक प्रशासन आणि संबंधितांना त्वरित कार्यवाहीची मागणी केली। येवल्यातील विविध समस्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नायलॉन मांजाच्या वापरावर बंदीची मागणी केली आहे। यावेळी पोलिसांना निवेदनही दिले। सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ पालघरच्या मनोर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका इसमानं या ना हरकत का दिला याचा राग मनात धरून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचासह उपसरपंचाला मारहाण केलेली आहे। या घटनेनंतर मनोर पोलीस ठाण्यात गर्दी झाली। नागपूर पोलिसांनी 440 फटाकेबाज सायलेन्सरवर रोड रोलर फिरवलाय। काही बुलेटस्वार मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाके फोडतात। या विरोधात पोलिसांनी 440 सायलेन्सर्स जप्त केले होते। त्यावर रोड रोलर फिरवत ते नष्ट केले। कोल्हापुरातही कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आले। दसरा चौकात वाहतूक शाखेकडनं ही कारवाई करण्यात आली आहे। जप्त केलेल्या 1271 सायलेन्सर बुलडोझर चालवण्यात आलेले आहे। नाशकात बनावट मोबाईलचे पार्ट विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला। यात 4 दुकानांमधून 5,69,000चा मुद्देमाल जप्त केला। गुंडाविरोधी पथकानं MG रोडवर ही कारवाई केली। नाशिकमध्ये एसटी महामंडळाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर हातोडा पडलाय। शहरातील संभाजीनगर रोड परिसरातील अवैध झोपडपट्टींवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे। वाशिमच्या रिसोड शहरातील हिंगोली रस्त्यावरील दुकानासमोरून मालवाहतूक गाडीची चोरी झाल्याची घटना घडली। याची अंदाजी किंमत 3 लाख रुपये इतकी आहे। घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढचा तपास सुरू आहे। हिंगोलीत सागवानच्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली। यावेळी वन विभागानं लाकडानं भरलेला ट्रॅक्टर जप्त केला। वसमत परभणी रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार इथं एका बारमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली। चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। दारू पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकानं हा मोबाईल लंपास केला। काउंटरवरील मॅनेजरला बोलण्यात गुंग ठेवत चोरट्यानं मोबाईल पळवला। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या तुर्भेमधून 7 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। घुसखोरी करून भारतात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते, तर बांगलादेशींच्या कागदपत्रांची तपासणी न करता घर भाड्यानं दिल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला। भिवंडीमधील खानपे गावातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला। चोरट्यांनी घरातल्या 3 व्यक्तींचे हातपाय बांधून त्यांच्यावर पहारीनं हल्ला केला। यामध्ये एक तरुण जखमी झाला। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। साताऱ्याच्या वाई MIDC परिसरात चोरट्यांनी ATM फोडलंय। 17 लाखांची रोकड लंपास केली। पोलिसांनी चोरट्यांचा आता शोध घेत आहेत। दरम्यान या घटनेनंतर ATM सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमध्ये 2 कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला। आरोपींनी चाकू आणि लोखंडी रॉडनं हल्ला करून 1,20,00,000 रुपये हस्तगत केलेत। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे।